हाय फ्रेंड्स, आज आपण पाहूया ही फ्लावरची जी पॅटर्नची डिझाईन आहे ती ट्रेसिंग पेपरवर कशी काढायची। ट्रेसिंग पेपरला एकदा गुळगुळीत बाजू आहे आणि दुसऱ्या सारखीला खरबडीत बाजू आहे। तर आता ट्रेस कसे करायचे हे पाहूया। सगळ्यात आधी मी पिंट्रेस्टवर गेले। पिंट्रेस्टवर जे डिझाईन असतात आपण कोणतीही डिझाईन तिथे टाकली तर त्याचे आपल्याला चित्र भेटून जातात। ड्रॉइंग्स म्हणजे आता आर्यवर्कमध्ये प्रत्येकालाच ड्रॉइंग येते असातला भाग नाही। काही काहींना ड्रॉइंग अजिबात येत नाही पण त्यांना आर्यवर्क करायची आवड असते। तर अशीच पिंट्रेस्टवरून जी मेन डिझाईन आहे ती डाउनलोड करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे ट्रेसिंग पेपरवर अशा प्रकारे पेपर कॉपी हे ॲप आहे त्याच्यावरती जर हे पीक टाकलं तर हे पीक अजिबात हलत नाही। लॉक स्क्रीन होते त्याच्यामुळे अजिबात हलत नाही आणि व्यवस्थित होतं। तर काही ठराविक गोष्टी आहेत त्या ज्या तुम्हाला पूर्णच येत नसेल तर ठीक आहे, पण ज्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या येत असतील ड्रॉइंग करायला त्या अशा प्रकारे करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ड्रॉइंग ही सोपी पडेल। आणि ह्याच्यानंतर आपण आता हे करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला जी गुळगुळीत बाजू आहे त्या साईडून आहे ना सुईने आपल्याला डॉट डॉट छिद्र करून घ्यायचे आहेत। बारीक बारीक, जास्त लांब लांब छिद्र करू नका, त्याच्यामुळे डिझाईन ही खूप लांब लांब असे दिसते। अशा प्रकारे थोडी नॉर्मल डिस्टन्स ठेवून सुईच्या मदतीने असे छिद्र करून पूर्ण ट्रेसिंग पेपरवर छिद्र करून घेतलेले आहेत। आता हे छिद्र झालेले आहेत त्याच्या अपोजिट साईडला दोन प्रकारे ट्रेसिंग केली जाते। एक तर खडूच्या साह्याने किंवा असं ट्रेसिंग पेपर हा साधा धागा आहे त्यांनी ट्रेसिंग पेपरची पावडर भेटते। त्या ट्रेसिंग पेपरच्या पावडरीमध्ये पाणी ओतून ती मिक्सचर बनवली जातं अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा गुंडाळलेला धागा त्यात डीप करून आहे ना पूर्ण डीप करायचा जेणेकरून तो पूर्ण पावडर शोषून घेईल। त्याच्यानंतर जी गुळगुळीत बाजू असते त्याच्यावरती धरून आहे ना ही अशी ट्रेसिंग केली जाते। ही सर्वात सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही अपोजिट साईडला धरून आहे ना खडूने पण करू शकता। जर जे तुम्हाला सोयीस्कर पडेल ते तुम्ही करा, पण मी जास्त सजेस्ट करीन की तुम्ही असं ट्रेसिंग पेपरचे पावडर असते ना त्यांनी करा। जे छोटे छोटे ट्रेसिंग असतात ही आता दिसायला थोडी ब्लर दिसते पण काही थोड्या वेळानंतर तुम्ही जर ती ठेवलीत ना तर ती पूर्ण उठून अशी दिसते। अशा प्रकारे ट्रेसिंग करायची आहे। जर तुम्हाला आर्यवर्कचे क्लासेस करायचे असतील तर आम्हाला संपर्क करा। आमचा क्लास हा कोपरखैरणे नवी मुंबईमध्ये आहे। तर तुम्हाला सुट्टींमध्ये जर आर्यवर्कचा क्लास करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही नक्कीच हे करू। त्याच्यानंतर हे असं ब्लर दिसतं आहे ते तर हे ट्रेसिंग पावडरचं जे करतो आपण ते काही कालांतराने निघून जातं, मग ते निघून न जाण्याने ड्रॉ करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यानंतर तुम्हाला फायनल लुक दाखवते कसा आहे। तुम्ही पाहू शकता फायनल लुक किती छान आहे आणि त्याच्यानंतर आपण हे वर्क आपण त्याच्यावर केलेलं आहे किती सुंदर दिसतं।